100 ग्रामचा आंबा खाल्ल्याने माझी शुगर किती वाढणार आहे? 50 ने वाढणार आहे फक्त. जर मी तेच 100 ग्रामचा गहू खाल्ला तर माझी शुगर 90 ने वाढू शकेल, आंब्यापेक्षा दुप्पट. 90 ते 126 पर्यंत जर तुमची फास्टिंग ब्लड शुगर असेल तर तुम्ही प्री डायबिटीज मध्ये आहात. कोकणातले लोक इतके भात खातात किंवा साऊथ मध्ये बघितलं तर ते तर भात इडली हेच सगळे पदार्थ खातात, मग त्यांना कशी शुगर होत नाही? डायबिटीज हा मेडअप रोग आहे. हा आपण निर्माण केलेला आहे आपल्या शरीरात. आपणच त्याला साफ करू शकतो, कारण घर माझं आहे म्हटलं की साफसफाई सुद्धा मलाच करावी लागते. नुसता आंबा खाल्ला तर प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठे होतो? ते आंब्याचा रस आपण करतो. आता रस बनवला ठीक आहे, एखाद्या वेळेस दॅट्स ओके, पण त्या रसात परत अजून साखर घालतो. आधीच आंबा गोड, त्याच्यात मी अजून साखर घालली आणि त्याच्याही पलीकडे कित्येक लोक जाऊन आंबा रस आणि वर त्याची साखर आणि वर त्याच्यात दूध टाकून घेणार. मग तर अजून सोने पे सुहागा. ते गोड तर सुपर्ब बनतं, पण प्रॉब्लेम सुद्धा आतमध्ये भरपूर क्रिएट करणार. की आम्ही एकाच घरात राहतो, मला शुगर झाली पण मग त्याला, माझ्या भावाला, माझ्या बहिणीला शुगर का नाही झाली, आणि आमच्या आईवडिलांना शुगर नव्हती किंवा काही केसेसमध्ये त्यांना शुगर होती तरी देखील ती माझ्याच का वाटेला आली? हे काही अनुवंशिक वगैरे आहे का? 10 वर्षाचा मुलगा, 15 वर्षाचा मुलगा यांना देखील 200-300च्या वर साखर असते. मग ही शुगर येते नेमकी कुठून? गोळ्या खाऊन खाऊन सुद्धा साखर कंट्रोल होत नाहीये आणि कदाचित पुढे जाऊन इन्सुलिन चालू करावं लागणार आहे. असे हे टाईप 1 आणि टाईप 2च्या मध्ये बसलेले सगळे ऑडियन्स असतो. हाय हॅलो एव्हरीवन, मी अमृता आकाश लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते. तर आपल्या या पॉडकास्टच्या पहिल्याच भागामध्ये अतिशय गंभीर असा विषय हृदयरोग आणि त्यावर कशा पद्धतीने उपचार होतात याविषयी तर आपण चर्चा केलीच आहे. मात्र लाईफस्टाईल जशी बदलत चालली आहे तसं आजाराचं स्वरूप देखील बदलत चाललं आहे आणि म्हणूनच आपण या सगळ्या आजारांवर एक विशेष सिरीज करतोय माधवबागसोबत. आणि आज देखील आपण मधुमेह, त्यामुळे होणारे आजार आणि त्यावर काय उपचार आहेत की नाही याविषयी चर्चा करणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत माधवबागचे संस्थापक MD डॉक्टर रोहित माधव साने. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. थँक्यू. जसं की मी म्हटलं, पहिल्या भागामध्ये तर आपण हार्ट डिसीजवर बोललो आणि त्यापाठोपाठ हे सगळे आजार त्याच्या मागेच असतात. डायबिटीसविषयी आज आपण बोलणार आहोत. या सोशल मीडियाने आपल्याला बरेचसे शब्द दिलेले आहेत. प्री वेडिंग झाली, मॅटर्निटी शूट देखील आता आधी केलं जातं, प्री बड्डे शूट होतं. मधुमेहाच्या बाबतीत प्री डायबिटीस हा सध्या एक ट्रेंड वाढत चालला आहे. तर काय असतं हे? आधी डायबिटीस होतो, नंतर होतो, नेमकं काय? प्री डायबिटीज म्हणजे काय की डायबिटीज होण्याच्या अगोदर आपलं शरीर आपल्याला भरपूर जास्त आपल्याला इन्फॉर्मेशन देत असतं की आत्ताच सांभाळा स्वतःला, नाहीतर मी आतमध्ये घुसेन आणि एकदा आतमध्ये घुसलो तर बाहेर निघणार नाही, ह्याची तो आधीच आपल्याला इन्फॉर्मेशन देत असतो. आणि हा काळ काही लोकांमध्ये 6 दिवसांचा असू शकेल, काही लोकांमध्ये 6 महिन्याचा असू शकेल, काही लोकांमध्ये 6 वर्षांचा सुद्धा असू शकेल. सो प्री डायबिटीज म्हणजे काय? अजून डायबिटीज झालेला नाही आहे, पण डायबिटीज होण्यासाठी जे काही आतमध्ये रॉ मटेरियल लागतं ते रॉ मटेरियल येऊन बसलेलं आहे आणि ह्याचं कधीही फिनिश प्रॉडक्ट बनवू शकतं आणि त्याचा डायबिटीज म्हणून रोग उभा राहू शकतो. त्या फेजला आपण म्हटलं जातं प्री डायबिटीज. सो जसं फॉर एक्झाम्पल कित्येक लोक असतात ज्यांची ब्लड शुगर ही नॉर्मली किती असायला पाहिजे? ते 120-126 पर्यंत फास्टिंग ब्लड शुगर, म्हणजे सकाळी सकाळी रिकाम्या पोटी बघितलेली ब्लड शुगर 120-126 पर्यंत असेल तर एक्सिलेंट, यू आर नॉट अ डायबेटिक. पण आता प्री डायबिटीजचं डेफिनेशन म्हणजे काय? तर 90 ते 126 पर्यंत जर तुमची फास्टिंग ब्लड शुगर असेल तर तुम्ही प्री डायबिटीजमध्ये आहात. तसंच आपण जर HbA1c ह्याची जोड लावायची म्हटली तर नॉर्मली असं म्हटलं जातं 6.5 HbA1c पर्यंत यू आर नॉर्मल. सो यू आर नॉट अ डायबेटिक टिल यू आर 6.5 HbA1c. पण त्याच्यात जर प्री डायबिटीजचं डेफिनेशन जोडायचं म्हटलं तर 5.7 ते 6.5 ला प्री डायबिटीज म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही एकदम कठड्यावर येऊन उभे आहात, कधीही धक्का लागला तर खालती दरीत पडू शकता. सो आपल्याला हे समजून घ्यायचं की प्री डायबिटीज हा डायबिटीज येण्याच्या अगोदरची एक
डिसीज फेज आहे आणि त्या फेजमधनं आपण कधीही मागचं रिटर्न तिकीट पकडून निघून जाऊ शकतो. डायबिटीज झाल्यानंतर सुद्धा आपण रिटर्न तिकीट पकडू शकतो, पण प्री डायबिटीजमधनं रिटर्न तिकीट पकडून घरी जाणं जास्त सोपं असू शकेल. सो प्री डायबिटीजला काही घाबरायची गरज नाही आहे. जसं डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतं तर प्री डायबिटीजला नक्कीच रिव्हर्स होऊ शकतो. अगदीच. पण जसं आता तुम्ही हा जो रेशिओ सांगितला की 6.5 असेल तर प्री डायबिटीस, हे पण ते रिपोर्टमध्ये कळल्यानंतरच अनेकांचं टेन्शन वाढतं आणि मग ते म्हणतात की टेन्शनमुळे आमची शुगर वाढली आहे. तर मग अशा अशा पेशंटला काय सांगायचं आहे? एकदम सिंपल आहे. टेन्शन कधी येतं कोणालाही, जर मला फक्त प्रॉब्लेम दिसला आणि मला त्याचं सोल्युशन मिळत नाही आहे तरच टेन्शन येतं. आता जर आपण विचार करून बघितला, हजारो प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये येत असतात, पण आपल्याला जेव्हा सोल्युशन माहिती असतं त्याचं, तेव्हा त्याचं टेन्शन येत नसतं. जर आपल्याला एखादा प्रॉब्लेम दिसला आणि त्याचं सोल्युशन आपल्याला कुठेच होताना दिसत नाही आहे तर त्याचं टेन्शनमध्ये कन्व्हर्जन होतं. सो मला इथे सगळ्यांना सांगायला आवडेल की तुमचं HbA1c 6.5 दिसो, 8.5 दिसो का 11 दिसो, काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आपल्याला ॲक्शन्स असे घ्यायचे ज्याच्याने अख्खा रोग आपण रिव्हर्स करू शकत असतो. सो टेन्शन घेतली तर साखर वाढणार आहे, कारण का टेन्शन म्हणजे काय, तर माझ्या मेंदूत असे काही हॉर्मोन तयार होतात जे माझ्या शरीरात साखर आपोआप वाढवतात. सो वाढलेल्या साखरेला बघून टेन्शन घेतलं तर अजून साखर वाढणार आहे. सो आपण स्वतःला रिपेअर करायच्या ऐवजी अजून प्रॉब्लेममध्ये टाकणार आहोत. सो टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. सोल्युशन सगळे अवेलेबल आहेत. आपण सोल्युशनपर्यंत पोचतो की नाही हा फक्त प्रश्न आहे. चला, टेन्शन आम्ही सोडलं आणि आता रिपोर्टमध्ये जरी प्री डायबिटीस असं आलं असलं तरी पण मग क्रेविंग्स होत आहेत, गोड खूप खावंसं वाटतंय, रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय तर थोडं गोड आम्ही कमी करू शकतो पण पूर्णतः सोडू शकत नाही. मग अशा पेशंटला काय सांगायचं? कसं आहे ना, क्रेविंग होणं हे त्या डिसीजच्या फेजमधली एक खूप इम्पॉर्टंट टप्पा आहे, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. नीट समजून घेऊया की हा रोग आहे ना, या रोगाला त्या शरीराच्या आतमध्ये जिवंत राहायचं आहे म्हणून तो तुमच्या शरीरात असे हॉर्मोन सिक्रीट करतो जे मेंदूत जाऊन मुद्दाम क्रेविंग निर्माण करतात. म्हणजे तुम्ही क्रेविंगमुळे तुम्ही खाल्लत की तो रोग जिवंत राहणार आणि आपल्या शरीराची वाट लागणार. सो इथे जेव्हा क्रेविंग होत असतं आपल्याला हुशारीने समजून घ्यायचं आहे की कुठलं तरी षडयंत्र चाललेलं आहे आपल्या विरुद्ध, म्हणून आपल्याला त्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे क्रेविंग निर्माण करून. सो तिथे आपल्याला हुशारीने वागायचं आहे की क्रेविंग होत आहे ना, तर त्या क्रेविंगमध्ये भरपूर असे सोल्युशन्स असतात जे आपण घरच्या घरी करू शकत असतो. जसं क्रेविंग कशाचं असतं, गोड खाण्याचं क्रेविंग होत असतं नेहमी. आता गोड खाण्याचं क्रेविंग होत असताना मी भरपूर गोड खाल्लं तर प्रॉब्लेम झाला, आणि दुसरा प्रॉब्लेम असा होतो की मी एक गोडाची तुकडा खाल्ला तर पुढचा तुकडा खाल्ल्याशिवाय राहता येत नाही. सो एकाला एक जोडून आपण प्रॉब्लेममध्ये कधी खेचले जातो ते कळतच नाही. सो बऱ्याच वेळेस त्याच्यावरती वेगवेगळे सोल्युशन्स आपण काढू शकत असतो की एकत्र एकदम जास्त गोड काहीतरी खाण्याच्या ऐवजी समजा मी फॉर एक्झाम्पल समजा मी कुठलं तरी गोड फळ खाऊन घेतलं तर कदाचित जी भयंकर साखर निर्माण होणार आहे ती थोडीशी कमी निर्माण होईल. ॲज वेल समजा मी आत्ता गोडाचं क्रेविंग मला होतं आहे आणि मी समजा पाणी पिऊन घेतलं, मी समजा ग्रीन टी पिऊन घेतलं तर माझं क्रेविंग कमी होऊ शकतं. त्या क्रेविंगच्या वेळेस समजा मी कुठल्या तरी कामात माझा मेंदू आतमध्ये घुसवलेला असेल तर माझं क्रेविंग कमी होऊ शकतं. त्या क्रेविंगच्या वेळेस समजा मी फ्री असेल आणि मी समजा 10 फक्त जम्प्स मारले तरी माझं क्रेविंग कमी होऊ शकतं. मला क्रेविंग भरपूर होतं आहे आणि मी समजा काहीतरी तिखट गोष्ट खाऊन घेतली तरी माझं क्रेविंग कमी होऊ शकतं. सो असे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत ज्याच्याने आपण क्रेविंग कमी करू शकतो. पण जे काही आपल्याला खायची आवड निर्माण झालेली आहे त्या आवडीवरती काम करणं गरजेचं आहे. क्रेविंग 50% त्या हॉर्मोनने निर्माण केलेले असतात आणि 50% आपल्या वीक मनाने निर्माण केलेले असतात. तिथे स्वतःचं मन स्ट्रॉंग करण्याची गरज आहे की आपल्याला हे डिसाईड करायला पाहिजे की माझं शरीर आहे, माझ्या शरीरात दुसऱ्या कोणाचीही ऑर्डर चालणार नाही, माझीच ऑर्डर चालणार आणि माझी ऑर्डर आहे की ह्या शरीरात रोग निर्माण नाही झाला पाहिजे.
टेक युअर ओन डिसिजन अँड गेट आउट ऑफ दिस डिसीज. हे क्रेविंगचा जो गेम आहे ना, हा 10 ते 15 दिवसांचा असतो. 10 ते 15 दिवस आतमध्ये डटून बसलं ना, की मला क्रेविंग नाही झालं पाहिजे आणि क्रेविंग झालं तरी मी खाणार नाही आहे, हे आतमधून डिसिजन घेतलेलं असेल तर एकही रोग आतमध्ये जिवंत राहू शकत नाही. अगदीच. ज्या ठामपणे आता तुम्ही सांगितलं की क्रेविंग कंट्रोल करा, तर चला आम्ही क्रेविंग कंट्रोल केली. पण तुम्ही फळांचं आत्ता नाव घेतलं, तर आंबा हा असा एक फळ आहे की तो सीझनल आहे. सीताफळचं पण तेच झालं. मग आता आंबा आम्हाला इतका आवडतो आणि क्रेविंगही होते आणि शुगर पण त्या फळाने वाढते. मग हे कसं कंट्रोल करायचं? आता ना हेच गणित आपल्याला समजून घ्यायची गरज आहे, की आंबा ही जी गोष्ट आहे ना, आय विल गिव्ह यू इन नंबर्स. आंबा जर मी अख्खा आंबा खाल्ला तर समजा 100 ग्रामचा आंबा आहे. 100 ग्रामचा आंबा खाल्ल्याने माझी शुगर किती वाढणार आहे? 50 ने वाढणार आहे फक्त. जर मी तेच 100 ग्रामचा गहू खाल्ला तर माझी शुगर 90 ने वाढू शकेल, आंब्यापेक्षा दुप्पट. जर मी ज्वारी बाजरी नाचणी खाल्ली 100 ग्राम तर माझी साखर फक्त 65-70 ने वाढणार आहे. जर मी तांदूळ खाल्ला 100 ग्राम तर माझी शुगर 80 ने वाढणार आहे. जर मी बार्ले सारखे धान्य खाल्ले तर माझी शुगर 30 नेच वाढणार आहे. जर मी बेसन सारख्या गोष्टी खाल्ल्या तर माझी शुगर 20 किंवा 30 नेच वाढणार आहे. सो आपल्याला नीट डिसिजन घ्यायचं आहे की आपल्याला आपली क्रेविंग मोडण्यासाठी, आपल्याला आपल्या डायबिटीजला किंवा प्री डायबिटीजला कंट्रोल करण्यासाठी या सगळ्या लिस्ट पैकी मी काय खाऊ. तर आंबा बऱ्याच वेळेस आपण खायला नकार देत असतो, पण असं नाही. नुसता आंबा खाल्ला तर प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम कुठे होतो? ते आंब्याचा रस आपण करतो. आता रस बनवला ठीक आहे, एखाद्या वेळेस दॅट्स ओके, पण त्या रसात परत अजून साखर घालतो. आधीच आंबा गोड, त्याच्यात मी अजून साखर घालली आणि त्याच्याही पलीकडे कित्येक लोक जाऊन आंबा रस आणि वर त्याची साखर आणि वर त्याच्यात दूध टाकून घेणार. मग तर अजून सोने पे सुहागा. ते गोड तर सुपर्ब बनतं, पण प्रॉब्लेम सुद्धा आतमध्ये भरपूर क्रिएट करणार. सो आपण कुठली गोष्ट खातोय हा प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम आहे मी किती खातोय आणि कशी खातोय. हे जर नीट विचार करून खाल्लं तर सगळ्या गोष्टी मस्त ऐश करून आपल्याला जगता येऊ शकेल आणि तरी सुद्धा रोग निर्माण होणार नाही, अशी सुद्धा सोय आपल्याला करता येऊ शकेल. अगदीच. अनेक खाद्यपदार्थांची आता तुम्ही नावं घेतली की हे खावं ते खावं, पण कधी कधी असं होतं ना की माझ्या रिपोर्टमध्ये आता शुगर आली आहे, तर आता मी कम्प्लिटली गोड बंद करतो किंवा मी आता काहीच खात पित नाही. आणि मग त्यानंतर एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात की नाही, तुम्ही एखादं चॉकलेट बॅगेत ठेवा किंवा तुम्ही थोडीशी साखर पण खाऊ शकता. मग पुन्हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये ना नेमकं हे करू की ते करू असं येतं. तर याला काय करायचं? ओके, नॉर्मली काय होत असतं माहिती का, की जेव्हा कधी हे साखर ठेवायला सांगतात किंवा चॉकलेट बरोबर ठेवा, कधीतरी लागलं तर तुम्हाला खावं लागेल, हे सगळं कसं आहे, हे मेडअप थिंग्स आहेत. म्हणजे कसं की युजली माझी साखर वाढलेली मला रक्तात माझी दिसली तर नॉर्मली आपण गोळ्या खायला सुरुवात करतो, कुठल्याही मॉडर्न मेडिसिनच्या गोळ्या खातो. आता या गोळ्या ज्या असतात ना, ह्या सगळ्यांना आम्ही आमच्या मेडिकल भाषेत म्हणत असतो ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स. हायपो म्हणजे कमी करणारे, ग्लायसेमिक म्हणजे साखर. तर हे ओरली खाणाऱ्या गोळ्या ज्या आहेत या साखरेला अति जास्त कमी करतात. मी जर उपवास केला तरी माझी साखर अति कमी होऊ शकत नाही. माझ्या शरीरात असे सगळे प्रोड्युसिंग एजंट्स असतात जी साखर पैदा करू शकत असतात इन केस ऑफ नीड. पण ह्या गोळ्या ज्या आपण खातो ॲलोपॅथीच्या, या गोळ्यांमध्ये अशी ताकद असते की तुमच्या शरीरात 1% साखर बनवून देणार नाही आणि धाड दिशी साखर ड्रॉप होऊन मेंदू जो फक्त साखर जेवतो त्याला 3 सेकंद जरी साखर मिळाली नाही खायला तर मेंदू शटडाऊन होऊ शकतो आणि आपण पूर्ण कोमामध्ये जाऊ शकत असतो. तो असा मेंदू ज्याला साखर नाही मिळाली तर तो बोंबलत सुटेल, त्या मेंदूला बरोबर साखर मिळावी आणि त्या गोळ्यांमुळे ती साखर शटडाऊन होऊ शकते आणि मेंदूला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून जर तुम्हाला गोळ्या खात राहायच्या असतील तर मग चॉकलेट खिशात ठेवा. मग नक्की तुम्ही साखर वाढवायला चॉकलेट खाणार आहात का साखर कमी करायला गोळ्या खाणार आहात, हेच कन्फ्युजन निर्माण होतं. सो कन्फ्युजन जे लोकांच्या डोक्यात आहे हे ॲब्सल्युटली राईट आहे, पण उत्तर त्याच्यावरचं हे आहे की आपल्याला आपली स्ट्रॅटेजी आधी फिक्सअप करायची
करायची आहे, की मला जन्मभर साखरेच्या गोळ्या म्हणजे त्या साखर रिड्यूस करायच्या गोळ्या जन्मभर खात बसून साखर फक्त कंट्रोल करायची शरीरातली, का अख्खा डायबिटीज रिव्हर्स करून मला पूर्ण माझं शरीर शुद्ध करायचं आहे, ह्याचं पहिलं डिसिजन घ्यायला हवं. जर हे डिसिजन असेल की मला जन्मभर साखर कंट्रोल करणाऱ्याच्या गोळ्याच खात बसायच्या आहेत, तर मग चॉकलेट वगैरे वगैरे खिशात पाकिटात ठेवून फिरूया. पण जर डिसिजन हे असेल की माझं शरीर एकदम शुद्ध पाहिजे, एकही रोग त्याच्यात नको, तर 100% पथ्य पाळून 100% आपण स्ट्रॅटेजी फिक्सअप करून क्रेविंग्सवरती मात करून एक्सरसाइज छान करून पथ्य छान करून 4-5 महिन्यात आपण अख्खा गेम जिंकू शकत असतो. खरंच असं होऊ शकतं का की 100%. 4-5 महिन्यात शुगर आपण रिव्हर्स करू वाय शकतो? नॉट. आपण काय करतो आत्ता तरी, आपण ह्या नोव्हेंबरच्या 14 तारखेला जेव्हा वर्ल्ड डायबिटीज डे होता, जेव्हा अख्ख्या जगात वर्ल्ड डायबिटीज डे मानवला जातो, त्या 14 नोव्हेंबरला आपण 1200 असे पेशंट्स जे 5-5, 10-10 वर्षांपासून डायबेटिक होते, त्यांचं HbA1c 10-10, 12-12च्या लेवलला होतं, अशा सगळ्या पेशंट्सनी हे जे मी आता सांगितलंय हे छान 3 ते 4-6 महिने केलं आणि त्याच्यामुळे आज त्यांची GTT नावाची टेस्ट करण्यात आली. ती GTT टेस्ट म्हणजे काय, तर G म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणजे काय, 75 ग्राम साखर खायला घातली जाते. एका गुलाबजाममध्ये 5 ग्राम साखर असते, असे 15 गुलाबजाम जितके होतील एवढी साखर खाण्यात घेतली जाते त्यांना. आणि तेवढी साखर खाल्ल्यानंतर 2 तासाने रक्त तपासलं जातं, त्याच्यात सुद्धा साखर नॉर्मल यायला हवी. सो असे 1200 पेशंट एकाच दिवसाला सगळ्या 350 सेंटरच्या माधोबागच्या याच्यात आपण करून दाखवलं की डायबिटीज पूर्ण रिव्हर्स होऊ शकतो. आणि 1200 लोकांनी हे करून दाखवलं की आम्ही साखर 75 ग्राम खाऊन सुद्धा आमची साखर वाढलेली नाही. विदाउट एनी मेडिकेशन्स दे हॅव प्रूव्हन की आम्ही पूर्ण आमच्या साखरेला कंट्रोल करू शकतो कुठलंही औषध न घेता. सो दिस इज शुअरली पॉसिबल. कारण का डायबिटीज हा मेडअप रोग आहे, हा आपण निर्माण केलेला आहे आपल्या शरीरात, आपणच त्याला साफ करू शकतो. कारण घर माझं आहे म्हटलं की साफसफाई सुद्धा मलाच करावी लागणार. अगदीच. आता जसं तुम्ही सांगितलं की 75 ग्रॅम आपण शुगर जी आहे ती पेशंटला देतो आणि याबद्दल मीही खूपदा ऐकलेलं आहे की माधोबागमध्ये जी ट्रीटमेंट होते त्यामध्ये साखर दिली जाते. मात्र आपले जे वयोवृद्ध जे मित्र आहेत त्यांच्या मताप्रमाणे असं आहे की एवढी साखर खाल्ली तर रक्तातली शुगर तर आमची वाढणार. मग असे पेशंट जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्यांना ते समजावून सांगणं किती कठीण आहे. कारण मी हे बऱ्याच लोकांकडून ऐकलंय की अरे बापरे, माधोबागमध्ये तर साखर खायला देतात. तर हे नेमकं काय? नीट समजून घ्यायला पाहिजे की पहिले 4-6 महिने हे जे सगळे डायबिटिक लोक असतात ना, लोकांना वाटतं की ट्रीटमेंट चालू असताना साखर खायला घालतात की काय. असं नाही आहे, ऑब्व्हियसली नॉट. करतो काय आपण, ट्रीटमेंट जेव्हा चाललेली असते तेव्हा 100% पथ्य पहिले 4-6 महिने मस्त करायचं असतं, ज्याच्यात त्या पेशंटचं 4-6 किलो वजन कमी होतं, त्यांची शुगर धडाधड कमी होते. आणि दर 3ऱ्या दिवशी आपण त्यांची शुगर मोजत असतो आणि ते सगळ्या ट्रीटमेंटने सगळे जे काही पथ्य केलेलं असतं ह्याच्याने धडाधड साखर कमी होत जाते आणि पूर्ण नॉर्मल लेवलला येते आणि गोळ्या हळूहळू हळूहळू त्याच्या बंद झालेल्या असतात. असं होत असताना जेव्हा कधी पूर्ण शरीर क्लीन झालेलं आहे, त्यांच्या मसल्समध्ये आता पॉवर आलेली आहे साखर पचवायची, असं लेवल आलेलं असताना HbA1c त्यांची जी 11-12 असायला होत होती ती आता आपण 6-6.5च्या खालती आणली. 3 महिने 6-6.5च्या खालती धरून ठेवली विदाउट एनी मेडिकेशन. हे जेव्हा झाल्यानंतर आता परीक्षेचा दिवस येतो, म्हणजे आपण 10वीची 12वीची परीक्षा गेल्यानंतर बोर्डाची परीक्षा जशी येते, ती बोर्डाची परीक्षा म्हणजे ही GTT, ज्या दिवशी तुम्हाला 75 ग्राम साखर खायला घातली जाते. आणि ही परीक्षेचा दिवस असतो की एवढी साखर खाऊन सुद्धा माझी साखर वाढलेली नाही. दिस इज अ क्लिअर इंडिकेशन की तुम्ही परीक्षेत पास झालेले आहात आणि आता तुम्ही नोकरी करायला मोकळे आहात. सो हे ग्रॅज्युएशन सेरिमनी असते ती माधोबागमधली, की ज्याच्यात 75 ग्रामची साखर त्या दिवशी खायला घातली जाते, ट्रीटमेंटच्या कालावधीत नाही. तुम्ही जर बघितलं असेल तर माधोबागमधले जे पेशंट्स असतात हे पेशंट्स एवढे छान पथ्य करतात आणि त्यांना एवढं छान मोटिवेशन आमच्या सगळ्या डॉक्टरांच्या टीमकडनं मिळतं की सगळे बरोबर, म्हणजे हे क्रेविंगवालेच पेशंट असतात जे आपल्याकडे जॉईन होऊन त्यांना मदत करतात आपले डॉक्टर आणि आपली टीम. आणि त्यांना या डायबिटीजमधनं रिव्हर्स करायला पेशंटने आपली जर मदत केलेली असेल तर असा तो डिसीज रिव्हर्स होऊ शकतो.
अगदीच. असे पेशंट आपल्याकडे आले, GTT पास झाले, मग ते फार आनंदात की आता माझी शुगर पळाली आहे आणि या आनंदाच्या भरात पुन्हा साखर खायला सुरुवात केली आणि जो डायबिटीस रिव्हर्स झालाय तो पुन्हा जर शरीरात आला तर मग काय करायचं? आता नीट समजून घ्यायला हवं की काही गोष्टी असतात जे आपण आत्मसात केलेल्या असतात. जसं क्रेविंगचा इश्यू होता. जस्ट इमॅजिन, जर आपल्याला क्रेविंग झालेली नसेल तर आपण मुद्दाम जाऊन कधी गोड खायची इच्छा होईल का? अजिबात नाही. है की नाही? सो दॅट इज व्हॉट हॅपन्स. नॉर्मली माझ्या शरीरात जर डायबिटीस सारखा रोग असेल तर ती क्रेविंग निर्माण झालेली असते. जर 4-6 महिन्याच्या छान पथ्याने क्रेविंग पूर्ण आपण गायब केलेली असेल तर नंतर पंचपक्वानं समोर येऊन सुद्धा मी तसा हात मारायचो आधी, तसा आता नाही मारायला लागत. मी फक्त छोटासा घेऊन म्हणे ओके जा, बस झालं, मला इनफ झालं. हे त्या ह्याच्यात जेव्हा निर्माण होतं तेव्हा 4-6 महिन्यानंतर गोडावरती जे आपल्याला भयंकर प्रेम झालेलं असतं ते प्रेम निघून जातं. सो घडतं काय की हळूहळू मला ते गोड एवढं भयंकर जे आवडायचं ते आता गायब झालेलं आहे, म्हणून मी एवढं ते खायचं बंद होऊन जातं आपोआप. दुसरी गोष्ट काय घडते तर जे काही गोष्टी मी 4-6 महिने करून स्वतःचं शरीर एवढं शुद्ध केलेलं आहे आणि ते झाल्या कारणाने मला शरीरात मस्त ताकद महसूस व्हायला लागलेली आहे, मस्त कामं करताना एनर्जी आलेली आहे, माझी क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह झालेली आहे. हे सगळं करत असताना आपल्याला हे कळलेलं असतं की एवढ्याशा गोष्टींच्या पथ्याने जर मी माझं शरीर एवढं छान करू शकतो तर तेव्हा आपल्याला सेल्फ रिअलायझेशन झालेलं असतं, परत मी कचरा खाऊन स्वतःचं शरीर वाईट का करू. सो अशा सगळ्या गोष्टी जेव्हा त्या पेशंट्सना शिकायला मिळतात तेव्हा कित्येक पेशंटचा जेव्हा आपण सर्वे करतो 3-3, 4-4 वर्षांनंतर सुद्धा ते नॉन डायबिटिक असतात. का? कारण का 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन असतं. एक तर माझं मन स्वच्छ झालेलं आहे, मी उगीच चुकीच्या क्रेविंग्समध्ये जाणार नाही. पण कधी कधी जेव्हा कधी असे दिवाळी दसरा तेव्हा तर गोड बनवतातच आणि तेव्हा खायला हवं तर नक्की खायचं असतं. ते खावं, तुमच्या लिव्हरमध्ये तेवढी स्पेस आम्ही निर्माण करून देतो की तुम्ही खाल्लेलं गोड तिथे पचवून ठेवू शकाल. सो ह्या गोष्टी निर्माण झाल्या कारणाने थोडंसं गोड जरी खाल्लं तरी तुमची साखर वाढणार नाही, ह्याची सोय आपण करून दिलेली असते. सो आपण कित्येक रिसर्च पेपर्स पब्लिश केलेले आहेत की पूर्ण वर्षभर ट्रीटमेंट संपल्याच्या वर्षभरानंतर त्या पेशंट्सना जेव्हा आपण सर्वे करतो की आता तुमची साखर किती आहे, गोड खाता का नाही खाता का, हे सगळ्याचा सर्वे झाल्यानंतर असं आपण पेपर पब्लिश केलेले आहेत की 92% लोक आर स्टील नॉन डायबिटिक इवन आफ्टर फिनिशिंग देअर 1 year of treatment. सो हे पॉझिटिव्हिटी आपल्याला लोकांपर्यंत द्यायला हवी. कारण का लोकांना असं वाटतं की आता जन्मभर मला साखर नाही खाता येणार, मग कशाला, मग जाऊ दे, मी आत्तापासून रोज सगळंच खायला सुरुवात करतो आणि निगेटिव्हिटीमध्ये आपण घुसत असतो. असं बिलकुल करायची गरज नाही. 4-6 महिने फक्त मेहनत करायची आहे. तो लिव्हर ज्याचं काम असतं साखर आतमध्ये मस्त स्टोअर करायला, आपल्या शरीरात कपाट दिलेलं आहे आपलं लिव्हर, त्या लिव्हरमध्ये मस्त साखर स्टोअर करून ठेवायची ताकद असते. पण डायबिटीस कधी होतो, माझं लिव्हर फुल झालं, माझं कपाट फुल झालं की आता नवीन कपडे मला ठेवता येणार नाही त्याच्यात, मग आलेले सगळे कपडे आपण पलंगावर ठेवून दिलेले असतात. ते घडतं आपल्या शरीरात. जर माझं लिव्हर स्वच्छ असेल, माझं कपाट रिकामं असेल तर खाल्लेली साखर लिव्हरमध्ये राहील, रक्तात दिसणार नाही आणि यू विल नॉट बी कॉल्ड ॲज अ डायबिटिक. सो डायबिटीज रिव्हर्स करणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे, खूप छोटीशी गोष्ट आहे. 4-6 महिन्यांची 100% मेहनत पाहिजे. ते केलं तर प्रॉब्लेम कॅन डिसअपियर. अगदीच. जसं तुम्ही आता सांगितलं की डायबिटीस हा रिव्हर्स होऊ शकतो, घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. हेच जेव्हा आपल्या रिपोर्टमध्ये येतं की तुम्हाला आता शुगर आहे, त्यानंतर आपण सोशल मीडियावरनं खूप सारे रेमेडीज बघतो, खूप सारे व्हिडिओज बघतो आणि एक जे कन्फ्युजन आहे की कोणी सांगतं की तुम्ही ना भात खा, कोणी सांगतं पोळी खा, कोणी सांगतं भाकरी खा. आणि मग माझ्या मनात असा प्रश्न येतो की मी चपाती तर खाऊ शकते, पण मग कोकणातले लोक इतके भात खातात किंवा साऊथमध्ये बघितलं तर ते तर भात इडली हेच सगळे पदार्थ खातात, मग त्यांना कशी शुगर होत नाही? व्हेरी गुड. तर काय सांगाल? हे छान गोष्टी असतात स्वतःचं सांत्वन करण्यासाठी. पण खरं सत्य जर बघितलं, साऊथ इंडियामध्ये डायबिटीसचं प्रमाण जास्त आहे. ॲज वेल नॉर्थ इंडियामध्ये सुद्धा डायबिटीसचं प्रमाण जास्त आहे. उलट असं म्हटलं जातं की सेंट्रल इंडियामध्ये डायबिटीसचं प्रमाण कमी आहे. पण आता त्याच्या मागचं सायन्स समजून घेऊया की कुठलंही एक धान्य मी सारखं आणि जास्त प्रमाणात खात बसलो तर प्रॉब्लेम आहे.
सो आपल्याला काय समजून घ्यायचं, डायबिटीज म्हणजे मी गहू खाऊ नये, मी तांदूळ खाऊ नये असंच आहे का फक्त? तर असं नाही. जर एखाद्याला खूपच त्या गव्हावरती प्रेम असेल आणि मला सोडायचंच नाही आहे, तर आपल्याला त्याच्यावरती सुद्धा वेगवेगळे उपाय आपण काढू शकतो. जसे गव्हाचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यातला असा प्रकार ज्याच्यात कमीत कमी ग्लुटेन असेल आणि कमीत कमी कार्बोहायड्रेटचं प्रमाण असेल असंही वापरू शकतो. ॲज वेल जर एखाद्याला गहू खायचेच आहेत तर 30 ग्राम्सच्या आतमध्ये एका वेळेस जर मी गहू खाल्लेला असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जी नॉर्मली चपाती बनवतो, ती चपाती बनवताना जे पीठ आपण वापरू ती 30 ग्राम्सचं जर पीठ असेल, त्याच्यात 1, 2, 50 किती चपात्या बनवायचे 30 ग्रामच्या वरती वापरायचं नाही पीठ त्या गव्हाचं. असं असेल तर गहू खाऊ शकता. सेम तांदळाच्या बाबतीत असेल तर 40 ग्रामच्या वरती तांदूळ वापरायचे नाहीत एका दिवसाला. अशी जर गणितं आपण पाळली तर हे सगळे धान्य आपण वापरू शकतो. आता ना प्रॉब्लेम नीट समजून घेऊया की ना मी गहू किंवा तांदूळ किंवा ज्वारी, बाजरी, नाचणी हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. इम्पॉर्टंट काय आहे की अख्ख्या दिवसभरात मी किती अन्न खातोय. युजली अन्नाला मोजलं जातं कॅलरीजमध्ये. असं म्हटलं जातं की नॉर्मली जर तुम्ही अख्ख्या दिवसभरातून 2000-2500 कॅलरी जेवण जेवत असाल, एवढा सगळा माल तुमच्या लिव्हरमध्ये राहणार आहे अख्खा दिवसभर. लिव्हरला एवढं परवडणार नाही. लिव्हरचं कपाट खूप छोटं आहे, एवढा माल तो स्टोअर करू शकत नाही. आपण जर दिवसभरातून बघितलं तर कित्येक लोकांचं जेवणाचं कसं असतं, सकाळी मी उठल्यानंतर 2 फळं खाणार, त्याच्यानंतर मी नाश्ता करणार, उपमा पोहे काही ना काहीतरी खाणार, परत 10-12 वाजता मी काहीतरी परत खाण्यामध्ये येईल, मग 2 वाजता मी दुपारचं जेवण जेवेल, मग 4 वाजता चहा पिईन. असं करत करत रात्रीपर्यंत एवढं आपण जेवतो, बिचारा लिव्हर थकून जातो. रखू तो कहाँ रखू, हा प्रॉब्लेम येतो लिव्हर बरोबर. जर आपल्याला डायबिटीज कंट्रोल करायचा आहे तर सर्वात बेस्ट पद्धती असेल की मी दिवसभरातून 2 किंवा 3 वेळा जे खायचं आहे ना ते खा, पण 2 किंवा 3 वेळाच खा. मध्ये मध्ये जे आपण चरबट काही ना काहीतरी खात असतो ह्याला जर आपण डिलीट केलं तरी साखर छान प्रकारे कंट्रोलमध्ये येऊ शकते. आणि त्याच्यात ॲडेड जर आपण गहू आणि जे काही तांदूळ हे सिम्पल कार्बोहायड्रेट असतात, यांचं इमिजिएटली शरीरात साखरेमध्ये कन्व्हर्जन होतं. 2 तासात धाडदिशी साखर वाढते आणि 2 तासात साखर परत खालती येते, मग मला लगेच क्रेविंग होतं आणि अजून खावंसं वाटतं. तर तांदूळ आणि गव्हाच्या ऐवजी जर मी ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, राजगिरा, बेसन, जव, डाळींची पिठं, ओट्स, किनोवा, बरेचसे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स अवेलेबल आहेत ज्याची चपाती छान बनवू शकते, भाकरी छान बनवू शकते. हे जर आपण रोजच्या जेवणामध्ये घ्यायला लागलं तर मला 6 तास 8 तास माझ्या शरीरात सस्टेन्ड शुगर रिलीज मिळतं, ज्याच्याने मला क्रेविंग निर्माण होत नाही, पुढची जेवणाची भूक मला लगेच लागत नाही. सो समजून काय घ्यायचं आहे की मी जर शेतात भयंकर काम करणारा माणूस असेल तर मी समजा एखाद्या वेळेस तांदळाची किंवा गव्हाची भाकरी किंवा चपाती खाल्लेली असेल तर मला तेवढी एनर्जी पाहिजे. पण मी नुसतं ऑफिसमध्ये काम करत असेल तर मला तेवढी कार्बोहायड्रेटची गरज नसते. सो नेहमी डायबिटीज म्हणजे गहू तांदूळ वगैरेचा संबंध आहे का, तर नाही. हे चालू ठेवून सुद्धा आपण करू शकतो. मग मला वेगळी स्ट्रॅटेजी घेण्याची गरज असते. सो एव्हरी पेशंट असतो ना त्याच्या मनाची एक सायकिक वेगळी असते. काही लोक खूप प्रेमात असतात गहू आणि तांदूळाच्या, काही म्हणतात नाही तुम्ही म्हटलं ना आम्ही सोडून देतो, काही आम्हाला घेणं देणं नाही. असे वेगवेगळ्या सायकोलॉजीची लोक असतात, त्याला आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे डील करावं लागतं. पण कुठल्याही सायकोलॉजीचा पेशंट असेल तरी सोल्युशन्स अवेलेबल आहेत आणि हा अख्खा रोग रिव्हर्स होऊ शकतो. हे नेहमी लोकांनी समजून घ्यायला हवं. अगदीच. त्यामुळे डायबिटीसच्या नावाने आपण जी बोंब ठोकत असतो किंवा आपण घाबरत असतो की आता मला शुगर झाली, आता मी काहीच करू शकत नाही. मग अशी तुम्ही उल्लेख केला की ग्लुटन फ्री आता मिठाया पण येत आहेत, काही वेगवेगळ्या रेसिपीज पण आपण यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर पाहत असतो. तर माझ्या किचनमध्ये असे कोणते पदार्थ आहेत की जे ग्लुटन फ्री आहेत पण मला त्यांची नावच माहिती नाही. मेजरली ग्लुटेन जो असतो तो गव्हात असतो. आणि हा सुद्धा कुठला गहू आहे तर 1970 मध्ये ग्रीन रिव्होल्युशन जेव्हा झालं भारतात त्याच्या अगोदरचा जो गहू होता तो ग्लुटेन फ्री होता.
पण आता त्या गव्हाचं प्रोडक्शन जास्त व्हायला पाहिजे, आउटपुट जास्त यायला पाहिजे, म्हणून तो केमिकली कंबाईंड रिकॉम्बिनंट गहू बनवलेला आहे, त्याच्यात ग्लुटेनचं प्रमाण जास्त आहे. पण असेही गहू काही मिळतात ज्याच्यात ग्लुटेनचं प्रमाण कमी असतं. सो ग्लुटेन ही जी गोष्ट आहे ही म्हणजे काय, तर माझ्या ॲब्डॉमेनमध्ये, माझ्या पोटामध्ये, माझ्या इंटेस्टाईनमध्ये गहू त्या ग्लुटेनमुळे तो वाईट ठरला जातो. पण छोटंसं प्रमाण जर खाल्लेलं असेल, 30 ग्रामपर्यंत खाल्लेलं असेल तर प्रॉब्लेम नाही. 30 ग्रामच्या वरती जातं तेव्हा प्रॉब्लेम. तर बऱ्याच वेळेस काय होतं, ग्लुटेन फ्री मिठाई जेव्हा आपण म्हणतो, मिठाई म्हणजे गोड असणार, गोड म्हणजे त्याच्यात साखर असणार, साखर नसेल तर गूळ असणार, गूळ नसेल तर मध असणार, मध नसेल तर खजूर असणार, काही ना काहीतरी असणार, म्हणजे तुम्ही परत कार्बोहायड्रेट टाकताय. इथे ग्लुटेन काढून टाकलं पण दुसरीकडनं साखरेसारखे प्रकार आले, परत चोर तुम्हाला पकडणार. सो नीट समजून घ्यायचंय की आपल्याला जर डायबिटीस असेल तर आपल्याला छान 4-6 महिन्यांचं 100% पथ्य करायचं आहे. हे सगळ्या गोष्टी आहेत ना, नंतर जिंदगी पडलेली आहे खाण्यासाठी. अख्खी जिंदगी खाऊन खाऊन मजा करूया, त्याच्या अगोदर शरीराला त्याच्या काबिल बनवूया की तेवढं गोड मी पचवू शकेन. माझ्या लिव्हरमध्ये असे काही एन्झाईम्स असतात ज्यांचं कर्मधर्म असतं गोडाला पचवणे. हे एका विहिरीसारखं असतं, ती देवाने आपल्याला विहीर दिलेली आहे त्या एन्झाईम्सनी भरलेली. लहानपणापासून आत्तापर्यंत गोड बीड मस्त ब्रेड बिस्किट खारी टोस्ट मस्त खाऊन खाऊन ती लिव्हरमधली विहीर आपण सुकवत आणलेली आहे. आणि एका लेवलपर्यंत आता ती विहीर अशी आलेली आहे की आता त्याची बँड वाजलेली विहीर संपणार आहे आता. असं असताना डायबिटीज डिक्लेअर होतो. इथे जर मी त्या विहिरीतले एन्झाईम्सचं पाणी काढलं नाही 4-6 महिने, तर त्या विहिरीतले झरे हळूहळू भरून परत ती विहीर बनू शकते त्या पूर्ण एन्झाईम्सची, जी पुढे परत 10 वर्ष आपण ऐश करू शकतो. सो आपल्याला समजून घ्यायचं आहे की काही दिवस जर लिव्हरला रेस्ट दिली, त्या विहिरीला झरे भरायला वेळ दिला, तर परत सगळ्या गोष्टी एन्जॉय करता येणार आहे. लाईफ बहुत लंबी है, मस्त मजा करता येणार आहे, घाई करायची गरज नाही आहे. बरोबर आहे. पण शुगरचा जेव्हा विषय निघतो तेव्हा डॉक्टरांकडून सांगितलं जातं की हिरवा चहा म्हणजे ग्रीन टी तुम्ही प्या. पण मग आम्हाला चहा बिस्किट खाण्याची सवय ही वर्षांपासून आहे. सकाळी उठल्यानंतर चहा बिस्किट, चहा पोळी हे आम्ही खातोच. मग ते शुगरचा रिपोर्ट आल्यानंतर एका दिवसात आम्ही कसं सोडायचं? नको ना, नॉट नेसेसरी. एका दिवसात सोडायची गरज नाही आहे. बघा, दोन्ही प्रकारची लोक या जगात अवेलेबल आहेत. एक अशी असतात जे हार्ड कोर डिसिजन मेकर असतात, ते म्हणतात आजपासून बंद तर बंद. अशी पण काही लोक असतात. आणि काही लोक असतात जे म्हणतात की नाही, मी हळूहळू बंद करेन, कारण का माझ्या शरीरात उगाच जास्त गडबडी झाली नाही पाहिजे, म्हणून मी हळूहळू बंद करेन. आणि तिसऱ्या प्रकारचे असेही लोक असतात, ते म्हणतात गेलं उडत, साखर आहे का काय, ब्लड शुगर वाढली का काय, काय फरक पडत नाही, मी खात बसणार. सो हे तिन्ही प्रकारची लोक असतात. या तिन्ही प्रकारच्या लोकांना आपल्याला हँडल करायला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला गोष्ट लागते. कारण डॉक्टरचा धर्म आहे पेशंटला बरं करणे, आणि पेशंटला बरं करताना त्याचं मन समजून घेऊन त्याला बरं करायला हवं. सो पहिल्या क्वालिटीची जी लोक असतात, जे धाडदिशी डिसिजन मेकर असतात, जे बंद करायला तयार असतात, तिथे तर आमचं काम भयंकर सोपं होऊन जातं. दुसऱ्या क्वालिटीची जी लोक असतात, जे हळूहळू प्रेमाने, त्यांना आपल्याला हाताला धरून गाईड करत न्यायचं असतं की ओके हे बरोबर आहे, आता पुढच्या टप्प्याला हे, तिसऱ्या टप्प्याला हे करत आपण हळूहळू उतरवू शकतो. वेल तिसऱ्या कॅटेगरीतली जी लोक असतात, जे म्हणतात नाही मैं कुछ भी करेगा, मैं खाएगा ही खाएगा, मग अशा कॅटेगरीच्या लोकांना 2 प्रकार असतात. एक तर त्यांना एज्युकेट करायचं असतं की जन्मभर पथ्य करायचं नाही आहे, थोडे दिवस रेस्ट देऊया, रेस्ट दिल्यानंतर मी सुद्धा तुमच्याबरोबर खाईन, मी तुम्हाला पार्टी देतो हे खाण्याची, एकत्र जाऊ पार्टीला मजा करायला. ह्या गोष्टी करत आपल्याला अशा जे स्टबन माइंडचे असतात ते, कारण का एकदा जर ते कन्वर्ट झाले तर ते परत फर्स्ट कॅटेगरीमध्ये येत असतात. सो ह्या लोकांचं सुद्धा सोपं असतं, ह्या लोकांचं सुद्धा सोपं असतं, मधल्या कॅटेगरीच्या लोकांचं सुद्धा सोपं असतं, कारण ते ग्रॅज्युअली कमी करत जातात. सो इन ऑल जर आपण बघितलं, तिन्ही कॅटेगरीजच्या लोकांचा डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो. फक्त डॉक्टरने त्या पेशंट बरोबर नीट वेवलेंथ मॅनेज करून हळूहळू चिकित्सा करायची असते, आणि हा गेम पूर्ण जिंकायला खूप इझी होऊ शकत असतो.
अगदीच. हे शुगर झाल्याचं जे दुःख असतं ना, ते फार मनाला लागतं कारण खूप सारे बंधनं आपल्यावर येणार असतात. पण त्यापेक्षा मोठं दुःख हे असतं, की आम्ही एकाच घरात राहतो. मला शुगर झाली, पण मग त्याला, माझ्या भावाला, माझ्या बहिणीला शुगर का नाही झाली आणि आमच्या आई-वडिलांना शुगर नव्हती किंवा काही केसेसमध्ये त्यांना शुगर होती, तरी देखील ती माझ्याच का वाटेला आली? हे काही अनुवंशिक वगैरे आहे का? आता ना नीट समजून घेऊया. अनुवंशिक म्हणजे काय, तर माझ्या आईवडिलांच्या शरीरात समजा हे डायबिटीसचे जीन्स होते आणि त्यांच्यापैकी कोणाच्यातली शरीरातले माझ्या शरीरात जर ती डायबिटिक जीन आलेली आहे, तर त्या जीनचं जर उद्या रोग झाला तर आपण त्याला अनुवंशिक म्हणत असतो. आता हा जो कन्सेप्ट आहे अनुवंशिक, हा खूप जुना कन्सेप्ट आहे. आता जो कन्सेप्ट आला दॅट इज कॉल्ड एज एपिजेनेटिक्स. हा जेनेटिक कन्सेप्ट होता, आता एपिजेनेटिक्सचा कन्सेप्ट आलेला आहे. त्याचा अर्थ काय, की माझ्या शरीरात कितीही रोगाचे जीन्स भरलेले जरी असले तरी त्या जीन्सना एक्सप्रेस होऊन द्यायचं की नाही. बीज माझ्या शरीरात जरी आलेले असले तरी त्या बीजेचं झाड होऊन द्यायचं की नाही हे आपल्या हातात असतं आणि ते आपल्या कल्चरने डिफाईन होत असतं. की जर मी चुकीचं कल्चर, चुकीचं लाईफस्टाईलचं कल्चर मी माझ्या फॅमिलीमध्ये चालवत आलेलो असेल तर त्या जीन जो आलेला आहे त्याचा रोग निर्माण होईल, बीजेचं झाड निर्माण होईल. पण जर मी माझं कल्चर एकदम छान ठेवलेलं असेल आणि त्याच्यामुळे जरी माझ्या शरीरात जरी जेनेटिक असलं तरी त्या जीन्सला मी एक्सप्रेस होऊन दिलं नाही तर माझ्या शरीरात तो रोग निर्माण होऊ शकत नाही. सो या जीन्सना एक्सप्रेस करवणारे एजंट कोण आहेत, तर 2-3च मेजर एजंट आहे. एक, मी काय खातो हे खूप इम्पॉर्टंट. दुसरं, मी किती वापरतो, म्हणजे माझा व्यायाम किती होतो, माझे मसल मास किती आणि मी किती मस्त कसरत करून माझ्या मसल्सना टोन अप ठेवलेलं आहे, हे दुसरी गोष्ट. आणि तिसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जो या दोन्ही गोष्टींना कंट्रोल करतो ते म्हणजे माझी सायकोलॉजी. मी जर सारखा स्वतःच्या बाबतीत निगेटिव्ह बोलत असेन की मला काहीच आवडत नाहीये, मग मी खूपच डिप्रेस्ड आहे, मला जगात कधीच जिंकता येणार नाही कारण का पास्ट गोष्टी अशा घडल्या म्हणून मी स्वतःला वाईट वाईट बोलत असेन, तर मग तो माणूस डिप्रेशनमुळे खाणं पण चुकीचं करतो, व्यायाम सुद्धा करत नाही आणि रोगाला इन्व्हिटेशन देऊन बसतो. म्हणून एपिजेनेटिक्सचा कन्सेप्ट जो आहे की माझ्या आई वडिलांना जरी जेनेटिकली रोग असेल म्हणजे तो मला यायलाच पाहिजे अशी काहीही गरज नाही. आणि सेम एका भावाला तो रोग झालेला आहे आणि दुसऱ्या भावाला तो रोग झालेला नाही, सेम अन्न, सेम घरात, सेम कल्चर चालत असताना सुद्धा फरक पडतो, तो म्हणजे आपल्या विचारांचा. जर मी छान छान विचार करत असेल, लोकांना मदत कशी करू, लोकांना जास्त सुख कसं देऊ ज्याच्यामुळे मला जास्त सुख मिळेल, हे जर विचार आपल्या मनात असतील तर रोग कधीही येऊ शकत नाही. सो सर्वात इम्पॉर्टंट असेल माझे विचार, जे माझे कर्म ठरवणार आहेत. सो विचार छान करूया ज्याच्याने कर्म छान घडतील आणि रोग पुरा नाहीसा होऊ शकेल. हा खरं तर किती मोठा गैरसमज आहे जो प्रत्येकाच्या मनात कुठेतरी असतो जेव्हा आपला रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह येतो. डायबिटीस काय हे तुम्ही सांगितलं, प्री डायबिटीस ही देखील कन्सेप्ट कळली. त्यानंतर येतात याचे प्रकार, म्हणजे टाईप 1, टाईप 2 याबद्दलही भरपूर बोललं जातं. पण एखादा पेशंट आदलामधला असतो का की त्याला टाईप 1ही नाही आहे, टाईप 2ही नाही? 100% कसं होतं नेहमी लक्षात ठेवूया की घडतं काय की 20, 30, 40 ह्या वयात जो डायबिटीज येत असतो ना मेजरली, तो टाईप 2 डायबिटीज असतो. टाईप 2 म्हणजे काय, कम्प्लिटली रिव्हर्सिबल आहे. त्याच्यात आतमध्ये इन्सुलिनचं प्रोडक्शन एकदम झकास चाललेलं आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त अति खातोय हा माणूस म्हणून त्याला टाईप 2 डायबिटीज झालेला आहे. आता जेव्हा सुरुवात टाईप 2 डायबिटीजनी झालेली आहे, हळूहळू हळू हा माणूस पुढे जाऊन टाईप 1 डायबिटीजमध्ये जाणार आहे. आता ही जी ट्रेन निघालेली आहे टाईप 2 डायबिटीजपासून टाईप 1 डायबिटीजपर्यंत पोचायला, टाईप 2चं स्टेशन सोडून टाईप 1च्या स्टेशनावरती पोचायच्या अगोदर हे मधली जी काही स्टेशनं लागतात ही सगळी 1.5ची डायबिटीजचं प्रक्षण असतं. याच्यात होत काय असतं की ना धड टाईप 2 ना धड टाईप 1, म्हणजे गोळ्या खाऊन खाऊन सुद्धा साखर कंट्रोल होत नाहीये आणि कदाचित पुढे जाऊन इन्सुलिन चालू करावं लागणार आहे, असे हे टाईप 1 आणि टाईप 2च्या मध्ये बसलेले सगळे ऑडियन्स असतो. पण तो टाईप 2 असो किंवा टाईप 1.5 असो, तो पूर्ण रिव्हर्स होऊ शकत असतो. बिफोर यू लँड अप इन टाईप 1, जिथे माझ्या शरीरातले इन्सुलिन प्रोड्युसिंग सेल पूर्ण मरून जाणार आहेत,
त्या स्टेशनावर पोचायच्या अगोदर मी जर रिव्हर्सलच्या जर्नीला सुरुवात केलेली असेल तर पूर्णच्या पूर्ण युद्ध आपण जिंकू शकतो. तिथे काहीही घाबरत बसायची गरज नाही. आता प्रश्न असा पडतो की मी टाईप 2 मध्ये आहे का टाईप 1 मध्ये आहे का टाईप 1.5 मध्ये आहे, हे कळणार कसं? ते एकदम सिंपल आहे. कर्म केल्याने हे कळेल. कर्म केल्याने मी धडाधड माझी शुगर नॉर्मलला करायला लागलो, मी खाण्यातले पथ्य करायला लागलो, मी छान व्यायाम करायला लागलो, हे सगळ्या गोष्टी करायला लागलो आणि त्याच्यामुळे जर माझी साखर धडाधड उतरायला लागली, गोळ्या बंद झाल्या, इन्सुलिनचे इंजेक्शन्स बंद झाले, हे सगळं दिसायला लागलं, म्हणजे ऑब्व्हियसली मी टाईप 1 मध्ये नव्हतो. त्याचे पॅथॉलॉजिकल टेस्ट बरेच आहेत. सिरम इन्सुलिन बघूया, होमो इन्सुलिन IR बघूया, असे बरेचसे वेगवेगळे टेस्ट आहेत. पण इम्पॉर्टंट असणार आहे कर्म करून मी जर इमिजिएट ॲक्शनला सुरुवात केली, साखर माझी उतरायला लागली माझ्या पथ्यामुळे, माझ्या व्यायामामुळे, तर ऑब्व्हियसली आय एम नॉट इन टाईप 1 डायबिटीस. अगदीच. खाण्यापिण्यामुळे किंवा शरीरामध्ये जे काही बदल होत आहेत त्यामुळे होणारी साखर हे तुम्ही सांगितलं. मात्र आपले जे काही मित्र आहेत जे कॉर्पोरेटमध्ये काम करतात ते असं म्हणतात की आम्ही बसून आहोत, आमची जीवनशैलीच बैठी आहे किंवा आम्हाला वेळच मिळत नाही व्यायाम करायला. ऑफिसमध्ये अशी जागाही असते की जिथे तुम्ही व्यायाम करू शकता, थोडंफार चालू शकता, मात्र तिथे जाता न आल्यामुळे त्यांना टेन्शन येतं आणि मग म्हटलं जातं की स्ट्रेसमुळे माझी साखर वाढते. तर अशा मित्रांना काय सांगायचं? सिंपल. ह्याच्यात दोन गोष्टी होत्या. एक तर व्यायाम न करणे आणि दुसरं स्ट्रेस. दोन्ही घेऊया आपण. एक म्हणजे व्यायाम न करणे. मी ऑफिसमध्ये जातोय आणि ऑफिसमध्ये काम करायला जातोय, व्यायाम करायला जात नाहीये. सो ऑब्व्हियसली मला काही व्यायामाचा पगार मिळत नाही माझ्या ऑफिसमध्ये. सो ऑफिसमध्ये जाऊन व्यायाम करायचाच नाही, ऑफिसमध्ये जाऊन कामच करायचं आहे. पण व्यायाम कधी करायचा असतो? तर ऑफिसमध्ये जाण्याच्या अगोदर व्यायाम करायचा असतो. व्यायाम कोणाला म्हटलं जातं? जे सकाळी मी करणार, नाश्त्या अगोदर मी करणार, अर्धा तास मिनिमम फिजिकल ॲक्टिव्हिटी मी जी करणार, ह्याला व्यायाम म्हणणार. व्यायाम हा 4 प्रकारचा असला पाहिजे. सकाळी नाश्त्या अगोदर अर्धा तास मी एवढं करायला पाहिजे. 4 प्रकार कुठले? तर सर्वात पहिलं म्हणजे काय की वॉकिंग, रनिंग, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग. तुम्हाला काय आवडतं ती एरोबिक एक्सरसाइज म्हणजे पहिला व्यायाम. दुसरा त्याच्याबरोबर स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस. जितके मी शरीराला स्ट्रेच करेन तितके माझे मसल्स पॉवरफुल करतात आणि पॉवरफुल झाले तर साखर खाऊन टाकण्याची त्यांच्यात एबिलिटी वाढते. सो स्ट्रेचिंग एक्सरसाइज. तिसरा व्यायाम कुठला? तर योगासनं. साधी 3 योगासनं. समजा मी वज्रासन केलं 1 मिनटं, पद्मासन केलं 1 मिनटं, पश्चिमोत्तानासन केलं 1 मिनटं. एवढं जरी मी छोटे आसनं केली तरी माझी साखर छान कंट्रोलमध्ये येऊ शकते. हे तिसरी गोष्ट योगासनं. आणि चौथी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे प्राणायाम. असं म्हटलं जातं की ब्रीदिंग इज द मोस्ट इफेक्टिव्ह टूल टू युटिलाइज युअर ब्लड शुगर. जर मी छान व्यायाम प्राणायामाचा केला त्याच्यात सुद्धा मी माझ्या शरीरातली साखर इस्तेमाल करून टाकू शकतो आणि साखर पूर्ण नॉर्मलला आणू शकतो. सो हे 4 प्रकारचे व्यायाम मी सकाळी अर्धा तास फक्त मी तिथे जर डिवोट केले त्या व्यायामाला, तो व्यायाम इनफ असतो माझ्या शरीरात पूर्ण 24 तास माझ्या शरीरातली साखर खाऊन टाकण्याची सिस्टीम ऑन करायला. सो व्यायाम जो करायचा आहे तो सकाळी करायचा आहे, नाश्त्या अगोदर करायचा आहे. ऑफिसमध्ये जाऊन व्यायाम करायचा नाही आहे. हां, ऑफिसमध्ये फ्री टाईम जेव्हा मिळतो तेव्हा आपण बाहेर मित्रांबरोबर फिरायला जाऊ, हसायला जाऊ, नाचायला जाऊ, खेळायला जाऊ, हे सगळं करता येईल. पण व्यायाम जो आहे तो सकाळी सकाळी करायचा आहे नाश्त्या अगोदर. ही पहिली गोष्ट व्यायामाच्या बाबतीत. दुसरी राहिली टेन्शनची गोष्ट. नेहमी हे समजून घ्यायला पाहिजे, टेन्शन म्हणजे काय? तर मी आयदर कालचा विचार करतोय किंवा उद्याचा विचार करतोय. हे 2 विचार केले तर टेन्शन येणार. मी जर आजमध्ये राहिलो तर मला टेन्शन येणार नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, टेन्शनला अजून डिफाईन कसं करू शकतो? तर 2च गोष्टी असतात. एक म्हणजे माझे विचार आणि दुसरे म्हणजे माझे आचार. जर मी विचार भरपूर करत बसलो तर मला आचार करता येत नाही. जर मी आचार भरपूर करायला लागलो तर विचार करायची गरज लागत नाही. सो मी जर विचार करायच्या ऐवजी मी आचरणात आणल्या सगळ्या गोष्टी, ते चूक आहेत का बरोबर आहेत ते तो डिसाईड करणार आहे, त्याच्यावरती सोडून देऊया. आपण पहिली गोष्ट करायला घेऊया. करून टाकलेली गोष्ट नंतर आपल्याला हे कळतं की ती बरोबरच होती. सो आपल्याला आचरणात जास्तीत जास्त गोष्टी आणल्या तर आपल्याला विचार करायची गरज लागत नाही, कारण का विचारांचं सुपरलेटिव्ह फॉर्मॅट कोण असतं? टेन्शन. सो टेन्शन तेव्हा जेव्हा मी अति विचार करतो आणि आचार शून्य करतोय. सो हा सेकंड कन्सेप्ट झाला टेन्शनच्या बाबतीत. आणि तिसरा सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय टेन्शनचा? तर आपल्याला जर जगात फक्त प्रॉब्लेम्स बघायचा ॲटिट्यूड
ॲटिट्यूड ठेवलेला असेल तर मी फक्त टेन्शन मी गोळा करणार. पण माझा बघण्याचा दृष्टिकोन मी सल्युशनकडे बघण्याचा ठेवला की हा प्रॉब्लेम आहे ना, नो प्रॉब्लेम, सल्युशन हे आहे ना, ठीक आहे, प्रॉब्लेम छूट जाएगा. जर मी हे बघायला सुरुवात केली तर मला जगातले सगळे प्रॉब्लेम्स खूप सोपे दिसायला लागतात आणि टेन्शन गायब होतं. सो टेन्शन जर गायब करायचे या 3 प्रकारपैकी कुठलाही एक चूज करा. तुम्ही टेन्शनला गायब करून टाकलं, कारण का टेन्शन ॲक्च्युअलमध्ये काही नसते, फक्त परसेप्शन आहे. मला कर्म करायला भीती वाटतेय म्हणून मी ते करत नाहीये, म्हणून तो टेन्शन आतमध्ये डेव्हलप होतोय. सो या टेन्शन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट रिझन फॉर सच काइंड ऑफ डिसऑर्डर्स. हार्ट डिसीज असो, डायबिटीज असो, ब्लड प्रेशर असो, टेन्शन सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती कंट्रोल आणा की सगळ्या गोष्टी खूप सोप्या होऊ शकतील. टेन्शनवर जर कंट्रोल केलं तर आपोआपच आपण शुगरवर पण कंट्रोल करू शकतो. हा खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही आत्ता सांगितला आहे. मात्र जेव्हा आपण बघतो की एक 4 लोकं जमलेत आणि एखादा सांगतो की मला शुगर झाली, तर म्हटलं जातं अरे 40शी तू क्रॉस केली आहे तर तुला आता शुगर होणारच. म्हणजे हे होणारच हे आपल्या बोलण्यात असतंच. पण आजकाल असंही बघतो की 10 वर्षाचा मुलगा, 15 वर्षाचा मुलगा यांना देखील 200-300च्या वर साखर असते. मग ही शुगर येते नेमकी कुठून? नीट समजून घेऊया. पहिलं तर ना 40शी झाली आहे, 50शी झाली म्हणजे डायबिटीज यायलाच पाहिजे हे चूक आहे. तुम्ही उद्या 90 वर्षाचे झालात तरी डायबिटीज नाही यायला पाहिजे हेच टार्गेट धरून चालायचं आहे. कारण का डॉक्टरचं धर्म हा डायबिटीज रिव्हर्स करणं हा नंतर आहे. पहिला धर्म आहे रोग होऊ न देणे. हे जर केलं आम्ही डॉक्टरांनी तर खरं जग जिंकलं असं म्हणता येईल. सो पहिली गोष्ट 40-50ला डायबिटीज यायला नाही पाहिजे हेच ॲटिट्यूड धरून चालूया. आता राहिला प्रश्न 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्षाच्या लहान लहान पोरांना सुद्धा आता साखर वाढताना दिसून येते. कारण त्याचं खूप सिम्पल आहे की आता जी खाण्याची जी काही आपण शेड्यूल्स आपले बनवलेले असतात, सगळ्या आई वडिलांना वाटतं माझं मूल हे भरपूर खाल्लं पाहिजे त्याने, म्हणून सतत आपण त्याला खायला घालत असतो. 2 मिनिटं सुद्धा त्याचं तोंड आपण रिकामं ठेवून देत नाही. त्यानं एवढं खायला घालत असतो की नंतर ते रोग बनवल्यानंतर परत त्याला गोळ्या खायला घालून परत खायला घालतात. इथे प्रॉब्लेम्स निर्माण येतात. नीट समजून घ्यायला पाहिजे. जर आपण 30-40 वर्ष मागे गेलो तर तेव्हा डायबिटीजचं प्रमाण भारतात अतिशय कमी होतं. आता या 30-40 वर्षात जबरदस्त वाढायला लागलेलं आहे. ह्याचं कारण आहे अवेलेबिलिटी ऑफ फूड. जेवढं जास्त जेवणाचे अवेलेबिलिटीज व्हायला लागलेले आहेत आपल्या पूर्ण सोसायटीमध्ये, दॅट इज द मेजर रिझन. जर इथे 10 पावलावर आपण गेलो तर कुठला ना कुठला तरी कॅफे मिळणार. कॅफे म्हटलं की गोडच मिळणार. तिथे तिखट काही प्यायला मिळत नाही. सो मी गोडच खाल्लं तर ऑब्व्हियसली दॅट इज गोइंग टू क्रिएट अ प्रॉब्लेम. परत ते दुधाने बनलेलं असतं, म्हणजे दूध हे माझ्या शरीरात इन्स्युलिन रेझिस्टन्स निर्माण करणार. म्हटलं की परत साखर वाढणार. आणि ही सगळी लहान पोरं जी टीनेजर्स असतात हे सगळे कॅफेजमध्ये दिसतात. कॅफेमध्ये आपण ह्याच गोष्टी खाणार. ॲज वेल त्यांचा खेळ जो आता आहे ग्राउंडमध्ये टीनेजर्स खूप कमी दिसतात. ते आयदर कम्प्युटरवरती नाही तर मोबाईलवरती गेम असतो त्यांचा. सो ह्या सगळ्या गोष्टींबरोबर आता इम्पॉर्टंट गोष्ट अशी झालेली की त्यांना त्यांचे आई वडील त्या परफॉर्मन्सच्या प्रेशरमध्ये की तू पहिलाच आला पाहिजे, दुसरा आला तर बघ काय करेन, हे सगळं जे असतं ह्याच्यामध्ये जे टेन्शन असतं त्या मुलांच्या मनात, ह्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनमुळे आता खूप अर्ली एज ग्रुपमध्ये आपल्याला हे डिसीजेस दिसायला लागलेले आहेत. उत्तर काढायचं आहे तर उत्तर असं असणार आहे की आपल्याला ह्या लहान मुलांना छान एज्युकेट करायचं आहे. काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, व्यायाम का करण्याची गरज आहे, खेळण्याची का गरज आहे हे सांगणं गरजेचं आहे. वजन माझ्या मुलाचं वाढत चाललेलं आहे आणि मी म्हणतोय वा वा खाते पिते घर का लडका आहे चलेगा, असंच वजन वाढायला पाहिजे, हे थॉट प्रोसेस चेंज करायला पाहिजे. आणि सगळ्याच मुलांनी अभ्यासात भयंकर एक्सेल झालंच पाहिजे अशी काही गरज नाही आहे. छान मेंदूची मुलं असतात जे अभ्यास न करता सुद्धा त्यांचं मार्क छान येत असतात. त्यांना अभ्यासाचं किंवा परफॉर्मन्सचं प्रेशर देऊ नये. या छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या तर ह्या अर्ली एज ग्रुपमध्ये येणाऱ्या सगळ्या रोगांना आपण रिव्हर्स करू शकत असतो. अगदीच. एकंदरीतच वयोगट कोणताही असो, शुगर ही कोणालाच व्हायला नको, कारण त्या पाठोपाठ आणखीन काही आजारही आपल्याला होतात. तर आपले जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतायत आणि प्रत्येकाला असं वाटेलच की का मला शुगर व्हावी किंवा का मला इतर आजार व्हावे, त्यांना तुम्हाला काय सल्ला द्यायचा आहे?
2-3 सल्ले एकदम टिपिकल. सकाळी उठल्यानंतर अर्धा तास कमीत कमी मी व्यायाम करायला हवा. मगाशी मी जसे सांगितले 4 प्रकार, ते 4 प्रकारचे व्यायाम मी अर्धा तास, ज्यांना वाटतंय आपण खूप भयंकर बिझी आहोत त्यांनी कमीत कमी स्वतःला अर्धा तास द्यायचा आहे. ज्यांना वाटतं माझ्याकडे भरपूर वेळ आहे त्यांनी एक्स्ट्रा स्वतःलाच त्रास, जर तो अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ दिला तर सोने पे सुहागा. सो पहिली गोष्ट असेल छान व्यायाम करणे, छान फिजिकल ॲक्टिव्हिटी करणे, मसल्स मस्त बनवणे. मसल्स जितके छान बनतील तेवढी साखर खाऊन टाकायची पॉवर त्यांच्यात छान बनलेली असते. सो शरीर मोठं दिसलं पाहिजे पण ते चरबीने नाही, तर ते मसल्स आणि बोन्सचं स्ट्रक्चर दिसायला पाहिजे. ही पहिली गोष्ट करायला पाहिजे. दुसरा सल्ला माझा सगळ्यांना असेल ज्यांना रोग होऊनच द्यायचा नाही आहे, खाण्यावरती ताबा ठेवूया. म्हणजे काय, तर तुम्हाला काय खायचं आहे ना ते तुम्ही ठरवा, त्याच्यात मला काही म्हणायचं नाही आहे. पण मी किती फ्रिक्वेन्सीला खाणार आहे त्याच्यावरती कंट्रोल आणायला पाहिजे. मला खूप जास्त पैसे आहेत म्हणून मी खूप जास्त खाणार आहे, हे काही चांगलं नाही. आपल्याला खाण्याला खूप अवेलेबिलिटी जरी असली तरी त्या स्पेसिफिक वेळेला, जेव्हा माझ्या पोटात सिक्रिशन्स येणार आहेत त्याच वेळेला मी जेवायला हवं. म्हणजे सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री जेवण. मध्ये मध्ये जे काही आपण खात असतो, चहा प्यायलो, बिस्किट खाल्लं, ब्रेड, खारी, टोस्ट, ह्या सगळ्या गोष्टी जितक्या कमी करून टाकू. 3 वेळाच्या छान जेवणामध्ये भाकरी, चपाती, भाजी, वरण, भात, जे काही तुम्हाला खायचं आहे ते खाऊ शकता. पण ते मोजक्या आणि मोजक्या प्रमाणातच खायला पाहिजे. ओव्हरबोर्ड जायची गरज नाही. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, हे खूप छान ठेवायचं आहे. जिंदगी बहुत सुंदर है, ती एकदम छान गोष्ट आपल्याला मिळालेली आहे. ती थोडेसे कधी कधी आपल्या जिंदगीमध्ये प्रॉब्लेम्स येत असतात, त्याला एवढं बॉकडाऊन व्हायची गरज नसते. आज वाईट आहे म्हटलं की उद्या छान होणार आहे. हे पॉझिटिव्ह जर डोक्यात घेऊन चाललो तर आपल्याला कुठलाही रोग जन्मभरात होऊ शकत नाही. अगदीच. टेन्शन वाढतंय किंवा क्रेविंग होत आहेत किंवा खूप गोड खावंसं वाटतंय, या सगळ्यावर आपण मनातल्या मनात जरी कंट्रोल असं म्हटलो तर नक्कीच या आजारापासून आपण दूर Absolutely. राहू शकतो. आणि याचबद्दल खरं तर अनेक गैरसमज आहेत आणि त्याची उत्तरं आज तुम्ही आम्हाला दिली आहेत. जे प्रेक्षक आत्ता हा पॉडकास्ट पाहतायत आणि तुमच्या मनात शुगरविषयी, त्या पाठोपाठ होणारे जे आजार आहेत याविषयी काहीही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून ते प्रश्न नक्कीच विचारू शकता. आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण डॉक्टरांकडून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देखील घेऊ शकतो. डॉक्टर, आज तुम्ही ते आलात आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून आरोग्यावर बोलू काही, तर खूप काही बोलायचं असतं आणि हे खूप काही खरं तर आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे आणि ते अगदी यशस्वीरित्या तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही पोहोचवतोय. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.